फोडणी छान तडतडली. आता आपण ह्याच्यात हिंग टाकूया, हळद टाकूया, तिखट टाकूया थोडंसं. मग टाकलं आपण टोमॅटो. आज आपण टोमॅटोची भाजी करू. टोमॅटोच्या भाजीत आता आपण थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं आणि गूळ घालायचं कंपल्सरी. पण आंबट भाजी सगळ्यांनाच आवडते असं नाही. माझ्या मुलाला प्रचंड ही भाजी आवडते, ती खूप चवीने खातो. भाजीला थोडंसं पाणी सुटतं म्हणून त्याच्यावर डिश टाकलं, जेणेकरून पाणी आटेल. तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. टोमॅटोच्या भाजीला हे पाणी सुटतं, ते पूर्ण पाणी आटू द्यायचं, नाहीतर मग ती भाजी अतिशय पानचट लागते. ती पानचट लागली तर मजा नाही. माझा मुलगा तर खूप चवीने खाणार आहे, भयंकर चिकित्सक आहे, सो त्याला व्यवस्थितच लागतं. असं म्हणतात चवीने खाणार त्याला देव देणार, बरोबर. मग आपण चवीने बनवलं किंवा आपण छान बनवलं तर आपल्या मुलांनी खाल्लं तर त्याचा आनंद असतो. तुम्ही घरी येता असं समजू नका की तुम्ही काहीच करत नाही. तुम्ही तुमच्या स्पेशली बायकांना सांगायचं मला, तुम्ही तुमच्या मुलांसाठी हे करत असतात, हा पण खूप मोठा जॉब असतो. जर तुम्ही जेवणाचं प्रेम ओततात ते दुसरी बाई नाही देऊ शकत, ते तुम्ही एक आईच देऊ शकते. भाजी पूर्ण शिजत आली की त्याच्यात कूट टाकायला विसरत नाही आहे, कारण कुटाशिवाय ह्या भाजीत मजा नाही. सो सगळं व्यवस्थित असल्याशिवाय पोरं पण चवीने खाणार नाही. आम्हाला घरातच सगळ्यांना ही खूप भाजी आवडते. तुम्ही करून बघा, कशी वाटते ते मला नक्की सांगा. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट द्यायला विसरू नका. थँक्यू.